शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। सावेडी परिसरात घरफोडी करून लाखोंचा ऐवज लंपास करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करत तब्बल 19,42,475 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय। ही घटना 13 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेपासून 16 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान घडली। हे कुटुंबासह जयपूर येथे नातेवाईकांच्या कार्यक्रमासाठी गेले होते। ही संधी साधून चोरट्यांनी घराच्या मागील दरवाजाचं कुलूप तोडून घरात प्रवेश केला व सोने, डायमंड, चांदी व रोख रक्कम असा सुमारे 14,75,000 रुपयांचा ऐवज चोरून नेला। या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। नारेगाव परिसरात लांडे गल्ली शुक्रवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास आपसात झोंबाझोंबी करणाऱ्या 14 जणांविरुद्ध कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला। यात नवनिर्वाचित नगरसेवकांचा समावेश आहे। शांततेचा भंग केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। याबाबत मिळालेल्या माहिती अशी की शुक्रवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास नालेगाव येथील लांडे गल्लीत काही तरुण आपसात भांडण करत असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली होती। या माहितीवरून गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते। महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली। 68 नगरसेवक महानगरपालिकेच्या सभागृहात दिसणार आहेत। तसेच महासभेकडून 6 स्वीकृत सदस्यही निवडले जाणार आहेत। यापूर्वी महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांची संख्या 5 होती। मात्र 2023 मध्ये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमात करण्यात आलेल्या नव्या तरतुदीमुळे स्वीकृत सदस्य संख्या एकीने वाढली असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली आहे। दरम्यान महापौर पदासाठी अद्याप राज्य शासनाकडून आरक्षण निश्चित करण्यात आलेलं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। भाजपाचे माजी खासदार स्वर्गीय दिलीप गांधी यांचे पुत्र माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांच्या पत्नी दीप्ती गांधी यांचा प्रभाग 11 मधून धक्कादायक पराभव झाला। विजयी सुनीता गेनप्पा यांना 4,508 मते मिळाली तर दीप्ती गांधी यांना 4,406 मते मिळाली। गांधी यांचा अवघ्या 102 मतांनी पराभव झाला। प्रभाग 10 मध्ये शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव व पत्नी अश्विनी जाधव यांना पराभवाला सामोरं जावं लागलं। प्रभाग 15 मध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांचा धक्कादायक पराभव झाला तर सुवर्णा दत्ता जाधव यांनाही पराभवाला सामोरे जावं लागलं। केडगाव मध्ये शिवसेनेचे नेते दिलीप सातपुते यांचे पुत्र ओमकार सातपुते यांना पहिल्यांदाच निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला। प्रभाग 9 व 5 मध्ये उमेदवारी करणारे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण व शीला चव्हाण यांना दोघांनाही धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला। वर्षभरापूर्वीच्या विधानसभा निवडणुका, त्यानंतरच्या पालिका व नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये राज्यात भाजपच नंबर 1 ठरल्याने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या आधीच अनेकांची धाकधूक वाढली आहे। गेल्या 3 निवडणुकांमध्ये मिळालेल्या विजयाच्या हॅट्रिकमुळे भाजपाचा उत्साह शिगेला पोहोचला असून विरोधी महाविकास आघाडीच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला। त्यामुळे स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीसह भाजप इतर काय रणनीती आखणार, भाजपाच्या विजयाचा वारू कसा रोखणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शहराची खबरबातमध्ये ते सांगतो धुळवात्रा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।